Good afternoon, everyone. COE JJ Hospital welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is screening, diagnosis, and management of diabetes and hypertension among PLHIV at the ART centers. The speaker today is Dr. Priya Patil. Dr. Priya Patil ma'am is a professor with the Department of Medicine at Grand Government Medical College and Sir JJ Group of Hospitals, Baikala, Mumbai. She is also the Deputy Program Director for the Center of Excellence at JJ Hospital and the alternate nodal officer for both ART centers at JJH. She has done many thesis studies on HIV, out of which 5 have been published. She has also done a study at ICMR on OI profile in HIV. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Thank you, madam. So already we are a bit late, so we'll start with the topic right away. I thank ITech and NACO for giving me this opportunity. So today, the objectives of today's session: identify the major risk factors for non-communicable diseases among PLHIV. Non-communicable म्हणजे जे संसर्गजनिक रोग नसतात, इन्फेक्शन मुळे होत नाहीत असे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. सो स्क्रीनिंग, डायग्नोसिस, मॅनेजमेंट ऑफ हायपरटेन्शन अँड डायबिटीस. हायपरटेन्शन अँड डायबिटीस सर्वांना माहीतच आहे. रक्तदाब आणि मधुमेह या आजारांचं आपण आज स्क्रीनिंग, डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट बघणार आहोत. देन आउटलाईन इफेक्टिव्ह प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजीज फॉर डायबिटीस अँड हायपरटेन्शन. तर वी आर नॉट ओनली जस्ट गोइंग टू see the diagnosis and management, but also how to prevent these diseases, because these are all lifestyle diseases, and so there are many factors which if we counsel the patient, we can prevent these diseases in these PLHI. Understand the framework for integrated service delivery. तर आपल्या एक्झिस्टिंग जे फ्रेमवर्क आहे ART सेंटर्स आणि लिंक्ड ART सेंटर्स, त्या सर्व सेंटर्सद्वारे आपण हे कसं राबवणार आहोत, स्क्रीनिंग, डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट हायपरटेन्शन डायबिटीसचं, ते आपण बघणार आहोत. आणि रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग. नेक्स्ट स्लाइड. तर नॉन कम्युनिकेबल डिझीजेस, त्यांची डेफिनेशन काय? दीज आर ऑल्सो नोन एज क्रॉनिक डिझीजेस. हे दीर्घ मुदतीचे आजार असतात. अँड दे आर नॉट पास फ्रॉम पर्सन टू पर्सन, म्हणजे एका रुग्णाद्वारे दुसऱ्याला संसर्गजन्य नसतात. दे आर ऑफ लॉंग ड्युरेशन अँड जनरली स्लो प्रोग्रेशन. हे सगळे अतिशय दीर्घकालाचे असे हे सगळे आजार असतात. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले आजार आहेत? एनसीडीज मध्ये हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, कार्डिओव्हास्क्युलर डिझीज म्हणजे हृदयाचे आजार, रिनल डिझीज किडनीचे आजार, कॅन्सर, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिझीज जे फुफ्फुसांचे आजार असतात, डायबिटीस अँड मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स जे मानसिक आजार आहेत. असे सर्व आजार हे these illnesses account for 63% of global deaths. Among the leading NCDs, the largest disease burden or disability adjusted life year rate increase from 1990 to 2016 was observed for diabetes at 80% and ischemic heart disease at 34%. याचा अर्थ काय की ह्या डिझीज जे बर्डन होतं, जे 1990 मध्ये होतं आणि त्याचा आता 2016 मध्ये त्यांनी कम्पेअर केलं, तर हे बर्डन सडनली वाढलेलं आहे. तर आता कसं आहे की आता आजकाल जो स्ट्रेसचा हे आहे जमाना आहे, त्याच्यामध्ये हे लाईफस्टाईल डिझीज जे आपण म्हटलं, म्हणजेच हा डायबिटीज आणि हा डिझीज, ते आता खूप जास्त प्रमाणात वाढलेत. त्यांचं बर्डन खूप जास्त प्रमाणात वाढलंय आणि ते त्यामुळे आपले PLHIV पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. PLHIV मध्ये पण आपल्याला यांचं बर्डन वाढलेलं दिसून येतं. नेक्स्ट स्लाइड. आता नॉन कम्युनिकेबल डिझीज आपण म्हणत होतो, जे संसर्गामुळे किंवा इन्फेक्शन किंवा जंतूमुळे होत नाहीत. तर त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? क्रॉनिक, हे सगळे आपण म्हटलं क्रॉनिक आहेत. क्रॉनिक म्हणजे खूप दीर्घ मुदतीचे आहेत. त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स ते आपण बघणार आहेत की दे डू नॉट रिझल्ट फ्रॉम अन अक्यूट इन्फेक्शियस प्रोसेस, म्हणजेच इथे कुठलाही संसर्ग नाहीये, इन्फेक्शन नाहीये. दे आर नॉट कम्युनिकेबल और नॉन कंटॅजियस ओरिजिन, म्हणजे डायबिटीस हा एका कडून दुसऱ्याला पसरत नाही. जो आजार पसरतो संसर्ग, म्हणजे जसे कोविड आहे, TB आहे, हे पसरतात, एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होतं. तर तसे हे नाहीयेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर हे तसे एकाने दुसऱ्याला पसरू शकत नाही. दे आर नॉट कम्युनिकेबल. दे कॉज प्रीमॅच्युअर मॉर्बिडिटी, डिस्फंक्शन अँड रिड्यूस्ड क्वालिटी ऑफ लाईफ.
ह्या आजारांनी काय होतं की पेशंटला खूप त्रास होतो. मॉर्बिडिटी म्हणजे पेशंटला होणारा त्रास. तर हा त्याचं आजाराचं बर्डन येतं त्याच्या जीवनामध्ये. डिसफंक्शन म्हणजे तो आपलं याचा आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे त्याची फंक्शनल कॅपॅसिटी कमी होते आणि आयु पण कमी होते. युजली डेव्हलपमेंट प्रोग्रेस ओव्हर लॉंग पिरियड्स. तर हे खूप दिवस म्हणजे एकदा डायबिटीस झाला की तो आयुष्यभरच राहतो. बीपी पण आयुष्यभर राहतो. त्यामुळे दीर्घ मुदतीचे आहेत आणि सुरुवात त्यांची हळूहळू येते, एकदम अचानक नाही सुरू होत. आणि एकदा हे आजार आले की मग खूप दीर्घकाल त्यांचा आजाराचा इम्पॅक्ट राहतो. तर ह्या एनसीडी मध्ये क्रॉनिक सायकॅट्रिक इलनेस म्हणजेच मानसिक आजार पण इन्क्लूड होतात. आणि कधी कधी जे इंजुरीज होतात, ज्या सडनली होतात पण त्यांच्या लवकर त्या बरा होत नाहीत आणि त्यांच्यामुळे जे फंक्शन मध्ये प्रॉब्लेम येतात कायमस्वरूपी, त्यांचा पण समावेश होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. तर आता मुख्य काय काय एनसीडीज की म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझीजेस ते आपण बघणार आहोत. प्रत्येक सिस्टीमच्या वाईज बघणार आहोत की हृदय आणि हृदयाच्या शी संबंधित असे कुठले एनसीडीज आहेत. एक म्हणजे रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन, इश्केमिक हार्ट डिझीज म्हणजे हृदयविकार जे रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक्स असल्यामुळे होतो ते, स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू. स्ट्रोक मध्ये पण रक्तवाहिन्या ज्या हृदयाशी निगडीत किंवा मेंदूशी निगडीत असतात तिथे ब्लॉक असल्यामुळे अर्धांग किंवा पॅरालिसिस होतं. आणि रुमॅटिक हार्ट डिझीज म्हणजे हा झडपांचा आजार असतो. तर हे सगळे हृदयाशी संबंधित नॉन कम्युनिकेबल डिझीज आहेत. त्यानंतर फुफ्फुसाशी संबंधित कुठले एनसीडीज असतात. अस्थमा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अस्थमा. सीओपीडी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझीज म्हणजे हा स्मोकिंगमुळे होतो. सिगरेट स्मोकिंग किंवा बीडी स्मोकिंगमुळे हा आजार होतो, ज्याच्यामध्ये पेशंटला दम लागतो. ऑक्युपेशनल लंग डिझीज, आता काही काही असे हे असतात ऑक्युपेशन्स ज्याच्यामध्ये लंग्सवर परिणाम होतो. सिलिकोसिस, न्यूमोकोनियोसिस, कोल वर्कर्स लंग्स म्हणजे खाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांना होऊ शकतात किंवा शेतामध्ये काम करणाऱ्याला वेगळा रोग होऊ शकतो फुफ्फुसाचा. तर हे ऑक्युपेशनल लंग डिझीज असतात. सिस्टिक फायब्रोसिस हा पण एक दीर्घकाळाचा असा फुफ्फुसाचा आजार आहे. आणि पल्मनरी हायपरटेन्शन. त्यानंतर ग्रंथींशी संबंधित आजार म्हणजे एंडोक्राईन डायबिटीस. डायबिटीसचे अनेक प्रकार आहेत, त्यात मुख्य टाईप 1, टाईप 2 असे हे प्रिडॉमिनेटली असतात. रिनल किडनीचे पण आजार हे पण नॉन कम्युनिकेबल डिझीजेस मध्ये गणले जातात. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर मेंदूशी संबंधित किंवा नर्वस सिस्टमशी संबंधित किंवा सायकॅट्री म्हणजे मानसिकतेशी संबंधित. त्याच्यामध्ये सायकॅट्रिक मध्ये डिप्रेशन, एन्झायटी आणि सिझोफ्रेनिया हे मुख्य आजार येतात. त्याच्यानंतर ब्लड रक्ताशी संबंधित म्हणजे अनिमिया, हिमोग्लोबिन कमी होणे आणि हिमोग्लोबिनोपॅथी हे आजार येतात. त्यानंतर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर, मोठ्या आतडीचा कॅन्सर आणि पोटाच्या पिशवीचा कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर्स म्हणजे ल्युकिमिया, लिम्फोमा हे सर्व कॅन्सर्स मध्ये येतात. हे सगळे मुख्य आपण हे नॉन कम्युनिकेबल आजार कुठले ते बघतोय. आणि हे आजार PLHIV मध्ये पण आपण पाहतो. त्यानंतर मस्क्युलोस्केलेटल म्हणजे स्नायूंशी संबंधित किंवा जॉईंटशी संबंधित ते आर्थरायटिसचा आजार. नेक्स्ट स्लाइड. आता हे आपण यादी बघितली की कुठले कुठले नॉन कम्युनिकेबल आजार असतात. तर आपण PLHIV मध्ये कुठले कॉमन आहेत ते बघणार आहोत. तर इथे आपल्याला राईट साईडला तुम्हाला छोटस टेबल दिसेल की कॉमन एनसीडीज अमंग PLHIV कुठले कुठले आहेत. हृदयाचे आजार आहेत, मधुमेह म्हणजे टाईप 2 डायबिटीस आहे, गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर आहे आणि मानसिक आजार ज्याच्यात डिप्रेशन हे मुख्य आहे. डिप्रेशन म्हणजे नैराश्य. सिन्स द इन्क्रीज ART कव्हरेज PLHIV आर व्हायरली सप्रेस. आता नॉन कम्युनिकेबल आजाराचं का महत्व वाढतंय, कारण आपण आता बघतोय की आपण ऍट डायग्नोसिस आपण पेशंट्सना रुग्णांना ART लगेचच देतोय. आपण CD4 काउंट किंवा काही हे न करता आपण डायरेक्ट ART लगेचच स्टार्ट करतो.
त्याच्यामुळे पेशंट्सना त्यांचं व्हायरल लोड चांगलं सप्रेस होतं आणि त्यामुळे त्यांना सगळे जे एड्स रिलेटेड जे इन्फेक्शन्स असतात ते आता कमी झालेत खूप त्यांचा. पण ते कमी झाले तरी हे नॉन कम्युनिकेबल डिझीज मात्र ह्या PLHIV रुग्णांमध्ये वाढत आहेत आणि त्यांच्यामुळे मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूचा दर पण वाढत आहे, त्याचं बर्डन वाढत आहे. आता NCDs आणि PLHIV ते का बरं होतात? दे रिझल्ट फ्रॉम अ मिक्स ऑफ क्रॉनिक इम्युन ऍक्टिव्हेशन, मेडिकेशन साइड इफेक्ट्स, को इन्फेक्शन्स अँड द एजिंग प्रोसेस इटसेल्फ. तर PLHIV मध्ये त्यांची इम्युन सिस्टीम ही उत्तेजित असते कायम आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे आजार होऊ शकतात. त्यानंतर आपण जे ART देतो त्या ARTचा पण काय काय पुष्कळदा साईड इफेक्ट होतो, ज्याच्यामुळे लिपिड प्रोफाईल वर परिणाम होतो आणि काही इन्फेक्शन्स असतात आणि एजिंग प्रोसेस म्हणजे PLHIV मध्ये एजिंग हे लवकर सुरू होतं. त्याच्यामुळे हे NCDs PLHIV मध्ये आता दे आर बिकम वन ऑफ द लीडिंग कॉजेस ऑफ नॉन एड्स रिलेटेड मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी. तर आपण पूर्वी बघायचो की PLHIV मध्ये एड्स रिलेटेड मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी खूप होती. एड्सच्या कुठल्याही म्हणजे TB, सिव्हिअर TB, PCP न्यूमोनिया, क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस वगैरे असे जे एड्स रिलेटेड आजार होते त्यांनी PLHIV मध्ये मॉर्टॅलिटी असायची. पण आता NCDs आता वन ऑफ द लिडिंग कॉज होते. आणि NCD कशामुळे होतात? तर त्याचं कॉम्बिनेशन असतं, जेनेटिक कॉज असतो, फिजिओलॉजिकल म्हणजे शरीरावर होणारे जे इम्पॅक्ट असतात व्हायरसचे आणि इम्युन सिस्टीम मधले बदलाव, त्याला फिजिओलॉजिकल म्हणतो. लाईफस्टाईल हे तर फार इम्पॉर्टंट आहे डायबिटीस आणि हायपरटेन्शन मध्ये. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स या सगळ्यांचा परस्पर तो संबंध होतो आणि कॉम्बिनेशन असतं, त्यामुळे हे NCD होतात. नेक्स्ट. आता आपण हे बघतोय कॉमन रिस्क फॅक्टर्स फॉर NCDs. तर कुठले 3 NCDs आहेत डावीकडच्या पॅनलमध्ये तुम्हाला दिसत आहे? हायपरटेन्शन, डायबिटीस आणि मेजर कॅन्सर्स. आता हे कसं काय आपण प्रिव्हेंट करू शकतो? तर रिस्क फॅक्टर आपण जर का टाळले तर आपण हे तिन्ही आजार प्रिव्हेंट करू शकतो. आणि ते रिस्क फॅक्टर काय आहेत? हे कॉमन आहेत या तिन्ही आजारांना. टोबॅको यूज म्हणजे तंबाखूचं सेवन. तंबाखू आपल्या देशामध्ये खूप कॉमन आहे. आपण बघतो की लोकांना तंबाखू घ्यायची खूप सवय असते आणि स्मोकिंग म्हणजे सिगरेट किंवा बिडी स्मोकिंगची पण सवय असते. म्हणजे तंबाखू कुठल्याही का रूपात होईना, तो मसाला, तो पान मसाल्यामध्ये असतो किंवा तंबाखू जे तोंडात मिश्री म्हणून खातात त्या रूपाने म्हणा किंवा स्मोकिंग केल्याने म्हणजेच सिगरेट किंवा बिडी हे तंबाखू घेतल्याने कुठल्याही रूपामध्ये त्याचा अतिशय हानिकारक परिणाम असतो. त्यामुळे जर का तंबाखूचं सेवन टाळलं तर हे तिन्ही आजार आपण टाळू शकतो. म्हणजे ते एक रिस्क फॅक्टर आहेत. बरेच प्रत्येक आजाराला वेगवेगळे रिस्क फॅक्टर आहेत, त्यातला एक तंबाखू आहे. तर कॅन्सर, खूप सारे कॅन्सर आहेत जे स्मोकिंगमुळे होऊ शकतात किंवा तंबाखूनी. जसं फुफ्फुसाचा कॅन्सर स्मोकिंगमुळे होतो. त्याच्यानंतर अनेक पोटाचा कॅन्सर, आतडीचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर. तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कॅन्सरचं खूप हाय रिस्क असतं. तर हे सगळे कॅन्सर टाळले जातात जर का तंबाखूचं सेवन टाळलं तर किंवा स्मोकिंग टाळलं तर. त्याच्यानंतर अनहेल्दी डाएट. आता अनहेल्दी डाएट म्हणजे काय? तिन्ही याच्यामध्ये म्हणजे हा लाईफस्टाईल डिझीज आपण म्हणतो, म्हणूनच अनहेल्दी डाएटनी जर का आपण प्रिव्हेंट केला तर BP, डायबिटीस आणि मेजर कॅन्सर्स आपण टाळू शकतो. अनहेल्दी डाएटचा अर्थ खूप कार्बोहायड्रेट, प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं सेवन. प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट म्हणजे काय? की मैदा, त्याच्यानंतर म्हणजे फायबर जर नसलेलं, तर आपण जे गव्हाचं पीठ चाळून चाळून जे मैदा निघतो तो एक प्रोसेस्ड आहे. त्याच्यानंतर सगळे पॅकेज्ड फूड जे असतात रेडीमेड बाजारात आजकाल प्रत्येक मॉलमध्ये, प्रत्येक दुकानात चिप्स, वेफर्स, कुरकुरे अशा टाईपचे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये खूप मीठ असतं, कारण प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ घातलेलं असतं. तर त्याच्यामुळे ह्या अतिरिक्त मिठामुळे BP वाढू शकतं. त्यानंतर त्यातले प्रिझर्वेटिव्ह जे केमिकल्स असतात ते हानिकारक असतात आणि त्यातलं कॅलरी कंटेंट, तेलाचं जे तेल जे वापरतात ते पण चांगलं नसतं. वारंवार अनेक वेळा तेच तेल वापरून ते तळतात, त्यामुळे तेही चांगलं नसतं. तर हे सगळे जे पॅकेज फूड्स आहेत, साखर, पांढरी साखर जी असते ती अतिशय शरीराला हानिकारक आहे. साखरेचं सेवन, मैद्याचं सेवन, फास्ट फूड म्हणजे काय? आजकाल आपण बघतो की रस्त्यावरचं फूड, पावभाजी,
त्याच्यानंतर पिझ्झा, ब्रेड, हे सगळे जे पदार्थ आहेत, पांढरे, बटाटा, सामोसा, बटाटे वडा, हे जे रेडी फूड्स असतात ते सगळे अतिशय हानिकारक आहेत. तर हेल्दी डाएट म्हणजे काय, की आपले पूर्वज जे खात होते, म्हणजे भाकरी, पोळीपेक्षाही भाकरी, अतिरिक्त भाताने सुद्धा डायबिटीस होतो असं आढळलंय. तर फायबरवालं हे म्हणजे कुठली पण नाचणी, जे मिलेट डाएट आहेत, मिलेट सगळे, नाचणी, ज्वारी, बाजरी, हे सगळे मिलेट्स खाणं आणि किंवा त्यांचे भाकरी खाणं, त्याच्यानंतर भाज्या खाणं भरपूर, मोड आलेल्या उसळी खाणं, हे सगळं हेल्दी डाएट झालं. आणि अनहेल्दी जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की स्वीट्स, गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, पॅकेज फूड्स, त्याच्यानंतर फास्ट फूड्स, हे सगळे अनहेल्दी डाएट. अनहेल्दी डाएट खाल्ल्याने बीपी, डायबिटीस आणि कॅन्सर या तिघांचा. चायनीज जे फूड आपण वापरतो त्याच्यामध्ये खूप कार्सिनोजिक एजंट्स असतात. त्याच्यानंतर फिजिकल इनॅक्टिव्ह. तर हे सगळं आपण ज्ञान घ्यायचंय. हा तक्ता आपण प्रत्येक आपल्या ART OPD मध्ये ठेवून पेशंटना हा तक्ता दाखवला तर पुष्कळ चांगलं समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग होईल पेशंटना, की हे आपण टाळलं पाहिजे. पेशंटना माहीतच नसतं, ते तंबाखू खात राहतात सवयीनुसार, पण कोणी सांगत नाही की अरे तुम्ही तंबाखू बंद केली पाहिजे, किंवा अनहेल्दी डाएट त्यांचा चालू, डायबिटीस असेल तरी माणूस हा अनहेल्दी डाएट चालूच ठेवतो, त्याच्यामुळे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. फिजिकल इनऍक्टिव्हिटी हा अतिशय मोठा रिस्क फॅक्टर आहे. तर आजकाल काय आहे, की आपल्याकडे गाड्या अवेलेबल असतात, टू व्हीलर्स असतात, तर आपलं चालणं कमी आहे शहरांमध्ये. खूप चालणं कमी झालंय किंवा व्यायाम कमी आहे. जसं खेड्यामध्ये खूप सोयी नसतात, पण त्याच्यामुळे लोकांची फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त असते. पण सिटीजमध्ये हा जो फिजिकल इनऍक्टिव्हिटीचा आहे कारण, त्याच्यामुळे पण ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर हे प्रूव्हन आहेत. जे ज्यांचे स्थूल असतात, ओबीस असतात जे, त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर किंवा दुसरे कॅन्सर्स पण आढळतात. तर जर का आपण व्यायाम करायला सांगितला रुग्णांना किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी त्यांची वाढवली, तर मग हे आपण टाळू शकतो, हायपरटेन्शन, डायबिटीस आणि मेजर कॅन्सर्स. त्यानंतर अल्कोहोल, हार्मफुल यूज ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोल हे ऍडिक्शन जे आहे, हे जे व्यसन आहे दारूचं, ते आपल्या देशामध्ये खूप आहे. कारण सहज दारू उपलब्ध असते बाहेर, आणि खूप लोकांना हे व्यसन कॉमनली आपण पाहतो. तर ह्या व्यसनाच्या पण त्याचे काय धोके आहेत. नुसतंच हायपरटेन्शन, डायबिटीस, कॅन्सर हे नाही, तर अल्कोहोलनी लिव्हरचा आजार होतो, लिव्हर फेल होतं. आणि अल्कोहोलने अनेक बाकीचे पॅनक्रियाटायटिस म्हणून अतिशय दुर्धर आजार होतो. तर अल्कोहोलचे खूप रिस्क आहेत. ते सगळे आपण ह्या व्यसनांमुळे काय प्रॉब्लेम होतो, स्मोकिंग आणि अल्कोहोल, याचं आपण काउन्सिलिंग आपल्या पेशंटना रेग्युलरली करायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. तर हे जे आजार आपण बघितलेत, NCD, नॉन कम्युनिकेबल डिझीज, त्यांचे जे रिस्क फॅक्टर असतात, काही काही रिस्क फॅक्टर मॉडिफाय करणं आपल्या हातात नसतं, त्यांना म्हणतात नॉन मॉडिफाय. पण काही रिस्क फॅक्टर्स टाळणं आपल्या हातात असतं, ते असतात मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. आता मेजर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स कुठले आहेत? अनहेल्दी डाएट, आपण आताच बघितलं डाएट संबंधी. त्याच्यानंतर फिजिकल इनॅक्टिव्हिटी, हे पण आपण पाहिलं. ओबेसिटी और ओव्हरवेट. तर हे समजा अनहेल्दी डाएट, खूप फॅटी फूड खाल्ले, फास्ट फूड खाल्लं आणि व्यायाम नाही केला, नुसतं बसून, पुष्कळांचे जॉब पण क्लरिकल असतात, बसून असतात, तर त्यांचं वजन मग वाढत राहतं. आणि या ओबेसिटी मुळे सुद्धा डायबिटीज, ब्लड प्रेशर हे होतात. हाय बीपी. आता हाय बीपी मॉडिफायबल रिस्क फॅक्टर कसं झालं, की बीपी साठी जे काही रिस्क फॅक्टर आहेत, अतिरिक्त मिठाचं सेवन, ते आपण टाळू शकतो. आणि समजा बीपी एकदा डायग्नोज झालं, समजा एवढं करू नये, तर बीपीचा आपण गोळी घेऊन बीपी ट्रीट करू शकतो आणि आपण बीपी कमी करू शकतो. आपण ते कमी नाही केलं, गोळी ट्रीटमेंट व्यवस्थित नाही घेतली, तर मग ते रिस्क फॅक्टर तसंच राहील. तर हाय बीपी इझिली ट्रीटेबल आहे, म्हणून ते मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हटलंय. हाय कोलेस्ट्रॉल, समजा कोलेस्ट्रॉल आहे, डाएट व्यवस्थित आपण पाळला तर कोलेस्ट्रॉल कमी होतं, एक्सरसाइजनी कोलेस्ट्रॉल कमी होतं. आणि एवढं करूनही नाही झालं तर मग गोळ्या पण असतात ज्यांनी कोलेस्ट्रॉल आपलं प्रमाणात ठेवता येत. तर म्हणून हे सगळे मेजर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर झाले. त्या व्यतिरिक्त अजून मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, जसं लो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, म्हणजे ज्यांचं फायनान्शियल स्टेटस कमी असतं, त्यांच्याकडे हायजीन नसते, क्लिननेस कमी पडतो, बाकी सगळ्या इश्यूज असतात. हेवी अल्कोहोल यूज, जे आपण आताच पाहिलं, अल्कोहोल टाळणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. सायकोलॉजिकल स्ट्रेस,
त्यानंतर हाय कन्झम्पशन ऑफ शुगर, स्वीटन बिव्हरेजेस, जे कोल्ड्रिंक्स असतात बाहेर मिळतात ज्याच्यामध्ये खूप साखर असते आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, किंवा खूप साखर खाणे हे पण अतिशय हानिकारक आहे आपल्या आरोग्याला. आणि लो कन्झम्पशन ऑफ फायबर. फायबर कशामध्ये जास्त असतं, हे म्हणजे आपण म्हटलो मिलेट्स त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर कोशिंबिरी, भाज्या, रॉ सॅलेड्स, त्याच्यामध्ये फायबर असतं. ते सगळं आपण घ्यायला पाहिजे. इथे बाजूला जे चित्र आहे त्याच्यामध्ये सगळे रिस्क फॅक्टर्स दाखवलेत. फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीज, BMI 23 पेक्षा जास्त म्हणजे ओबेसिटी, इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे नुसतं जे बसून असतात आणि व्यायाम कमी असतो त्यांची इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल आहे. हाय ब्लड प्रेशर एक रिस्क फॅक्टर आहे. कोलेस्ट्रॉल हाय असणं रिस्क फॅक्टर आहे, ते सगळं दाखवलंय. हिस्ट्री ऑफ गेस्टेशनल डायबिटीस म्हणजे गर्भ जेव्हा प्रेग्नंट असतं, प्रेग्नन्सी मधला जो डायबिटीस असतो त्याला गेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. एज हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. आणि इम्पॅर्ड ग्लुकोज टॉलरन्स. इम्पॅर्ड ग्लुकोज टॉलरन्स म्हणजे प्री डायबिटीसची स्टेज असते. प्री डायबिटीसच्या स्टेजमध्ये जर का डाएट वगैरे व्यवस्थित केला, एक्सरसाइज नीट केला, तर पुढे येणारा डायबिटीस टाळू शकतो. त्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटी किती असायला पाहिजे, काय असते त्याच्याबद्दल खाली मार्गदर्शन आहे. फिजिकल इनऍक्टिव्हिटी म्हणजे काही ऍक्टिव्हिटी नसणे आणि काही मसल्सचा, स्नायूंचा उपयोगच न करणे म्हणजे बेड रेस्ट. बेड रेस्ट जे नुसते बेडमध्ये असतात त्यांची पूर्ण फिजिकल इनऍक्टिव्हिटी. मग लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे जास्त काही ऍक्टिव्हिटी नाहीये, इनसफिशियंट फिजिकल ऍक्टिव्हिटी, लाईट, शॉर्ट लिव्ड और इनफ्रिक्वेंट. त्यानंतर मग मॉडरेट फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि विगरस फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट स्लाइड. मग आपण आता मगाशीच मॉडिफायबल रिस्क फॅक्टर ऑलरेडी बघितलेत की अनहेल्दी डाएट, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, टोबॅको यूज, अल्कोहोल, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हाय बीपी, हाय शुगर, हाय ब्लड फॅट लेवल्स आणि एक्सेस बॉडी फॅट, हे सारे मॉडिफायबल झाले. नॉन मॉडिफायबल मध्ये एज आहे, सेक्स आहे आणि फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजन. आणि ह्या सगळ्यांचा रिस्क फॅक्टर्सचा आउटकम कशावर होतो, कार्डिओव्हास्क्युलर डिझिजेस म्हणजे हार्ट किंवा स्ट्रोक, डायबिटीज, कॅन्सर, रेस्पिरेटरी डिझिजेस आणि डेंटल म्हणजे टूथ डिके किंवा कॅव्हिटीज, या सगळ्यावर होतो. नेक्स्ट स्लाइड. जे डायबिटीस आता रिस्क फॅक्टर बघूया. टाईप 1 डायबिटीस हा लेस कॉमन आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक पण कारण असतात किंवा अननोन एन्व्हायरमेंटल फॅक्टर असतात, पण तो अतिशय रेअर आहे आणि तो लहान मुलांमध्ये होतो, अतिशय यंग वयात होतो. तो आपल्या PLH मध्ये तो डायबिटीस दिसत नाही एवढा. मेन जो मुख्य कॉमनली आढळणारा डायबिटीस म्हणजे टाईप 2 डायबिटीस. तर याचे काय रिस्क फॅक्टर्स आहेत आपण ऑलरेडी बघितलेत, जस्ट आपण हे करूयात. ओव्हरवेट किंवा ओबेसिटी, तर स्थूलत्व हे एक मुख्य रिस्क फॅक्टर आहे. फिजिकल इनऍक्टिव्हिटी, समजा आपण भरपूर काम केलं म्हणजे शारीरिक ऍक्टिव्हिटी केली तर आपण डायबिटीस नक्कीच टाळू शकतो. त्यानंतर एज आहे, जसं एज वाढतं तसं डायबिटीसचं रिस्क वाढतं. डायबिटीस इन फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह, तर आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये, फर्स्ट डिग्री नातेवाईकांमध्ये जर का डायबिटीस असेल तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल आई वडिलांमध्ये असेल किंवा भावा बहिणींमध्ये डायबिटीस असेल तर खूप धोका आहे की आपल्याला पण हा डायबिटीस होऊ शकतो. हिस्ट्री ऑफ गेस्टेशनल डायबिटीस, तर ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होतो त्यांना नंतर डायबिटीस होण्याचं रिस्क जास्त असतं. कार्डिओव्हास्क्युलर डिझीज आणि इट्स रिस्क फॅक्टर्स, कार्डिओव्हास्क्युलर डिझीज असेल तरी डायबिटीस होण्याचे जास्त चान्स आहे. आणि एथनिसिटी म्हणजे जॉग्राफिकल काही एरियाज असतात ते किंवा काही आपलं हे असतं म्हणा, कुठले ग्रुप्स जे असतात, काही कम्युनिटीज म्हणा, त्यांच्यामध्ये त्याला एथनिसिटी म्हणतात. काही कम्युनिटीज मध्ये जास्त आहे तसं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर रिस्क फॅक्टर्स आपण इथे पण बघतोय. नॉन मॉडिफायबल, एज 30 इयर्स और मोर, फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक्स, ऑटो अँटीबॉडीज हे टाईप 1 शी संबंधित आहेत, आणि लो बर्थ वेट, हे सगळे नॉन मॉडिफायबल आहे. मॉडिफायबल मध्ये सिडेंटरी फिजिकल ऍक्टिव्हिटी ते आपण पाहिलंय, ओबेसिटी, अनहेल्दी डाएट और जंक फूड और फ्राईड फूड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता ब्लड प्रेशर साठी काय रिस्क फॅक्टर्स पाहूयात. एज नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स मध्ये एज आहे 30 इयर्स और ओल्डर, फॅमिली हिस्ट्री ऑफ हायपरटेन्शन अँड CVD दॅट इज कार्डिओव्हास्क्युलर डिझीज, एथनिसिटी आणि जेंडर रिलेटेड रिस्क पॅटर्न्स लाईक मेन अँड पोस्ट मेनोपॉजल विमेन. त्यानंतर मॉडिफायबल मध्ये स्ट्रेस, जेव्हा आपल्याला कुठेही कामाचा खूप ताण असेल, स्ट्रेस हा कॉमन रिस्क फॅक्टर आहे. सेडेंटरी फिजिकल ऍक्टिव्हिटी, अगेन जे बैठे असतात, बैठी ज्यांचं ऑक्युपेशन आहे,
समजा काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटी नसेल तर ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका आहे. ओव्हरवेट किंवा ओबेसिटी, अनहेल्दी डाएट, जंक फूड, फ्राईड फूड विथ हाय सॉल्ट कंटेंट, जे आपण म्हणतो ना पॅकेज फूड, त्या पॅकेज फूड मध्ये एक वेफर खूप पॉप्युलर असतात, हे चिप्स वेफर्स, त्याच्यात मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं कारण ते प्रिझर्वेटिव्ह. लोणची, पापड, जे इंडियन ट्रेडिशनल फूड मध्ये, लोणच्यांमध्ये पण प्रिझर्वेटिव्ह म्हणून भरपूर मीठ घालतात. त्यानंतर पापडांमध्ये, चटण्यांमध्ये, सगळ्यांमध्ये खूप जास्त मीठ असतं आणि ते खाल्लं तर बीपी वाढतं. डाएट हाय इन सॅच्युरेटेड फॅट अँड ट्रान्स फॅट्स, ते जे डालडा वगैरे असे तेलांमध्ये जे तळलेले पदार्थ असतात किंवा त्याच्यात ते जास्त असतात. तर बाहेरचे आपण बघितलं, बाहेरची बिस्किट, केक, सगळ्यांमध्ये खूप सारा डालडा असतो. इव्हन तळलेले पदार्थ, ते डालडा स्वस्त असतो. पाम ऑइल, हे जे पाम ऑइल आहे ते ट्रान्स फॅट्स असतं त्याच्यात आणि त्याच्यामुळे खूप धोका असतो. लो इंटेक ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, जे फळं आणि भाज्या खात नाहीत, ताजी फळं, ताजी भाज्या, तर त्यांना पण बीपी होण्याचा धोका आहे. कन्झम्पशन ऑफ टोबॅको अँड अल्कोहोल, ते आपण ऑलरेडी पाहिलंय. कोमॉर्बिडिटीज लाईक डायबिटीज, तर ज्यांना डायबिटीस आहे त्यांना बीपी असण्याचा खूप जास्त रिस्क आहे. एअर पोल्युशन, तर हे सगळे मॉडिफायबल अँड नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर झाले. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता आपण स्क्रीनिंग आणि मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज बघणार आहोत. तर रिस्क फॅक्टर आपण पाहिले, हे रिस्क फॅक्टर आपल्याला माहित असतील तर ते आपण रुग्णांना आपण जागरूकता आपण आणू शकतो. आता कुठल्या पेशंटना आपण स्क्रीनिंग म्हणजे आपण बघणार आहोत की कोणामध्ये डायबिटीस आहे का, ते स्क्रीनिंग आपण कोणाकोणामध्ये करणार आहोत, तर सगळ्या PLHIV मध्ये आपण करणार आहोत, रिगार्डलेस ऑफ एज. कुठलंही वय असेल, असं नाही की आता हे 35 आहेत किंवा 30च आहेत. आपण बघितलं डायबिटीस कुठल्याही वयात येऊ शकतो. तर म्हणून ऑल PLHIV रिगार्डलेस ऑफ एज विथ नो प्रायर डायग्नोसिस, जे ऑलरेडी डायबिटीसचे रुग्ण आहेत आणि ऑलरेडी ट्रीटमेंट, त्यांना आपण स्क्रीन नाही करणार आहे. पण ज्यांचा प्रायर काही डायग्नोसिस नाहीये, ज्यांना काही डायबिटीसचा पूर्वीचा आजार, असं पूर्वीचा नोंद हे नाहीये, त्याशा सगळ्या रुग्णांना आपण स्क्रीन करणार आहोत. व्हेन टू स्क्रीन, जे ART नेव आहेत, म्हणजे असे PLHIV ज्यांना अजून ART सुरू झाली नाहीत, जे नवीन आहेत, त्यांना आपण ऍट द टाइम ऑफ ART इनिशिएशन स्क्रीनिंग करणार. म्हणजे जेव्हा ART इनिशिएट करणार असतो, पेशंटची व्हिजिट होते, त्यामध्ये एक स्क्रीनिंग म्हणजे आपलं शुगरचं आपलं स्क्रीनिंग असणार आहे डायबिटीससाठी. त्यानंतर ऑन ART, ऑलरेडी जे ऑन ART असे रुग्ण आहेत त्यांना आपण रुटीन पिल पिकअप व्हिजिट्सच्या वेळेला आपण स्क्रीनिंग करणार. तर रिपीट स्क्रीनिंग कधी करायचं, समजा एका पेशंटचं आता आपण स्क्रीन केलं आणि त्याची शुगर नॉर्मल आली, तर मग ऑल नॉन डायबिटिक PLHIVचं आपण एव्हरी 6 मंथ्स, दर 6 महिन्यांनी चेक करू शकतो. चेक करायला पाहिजे, कारण असं नाही की या वर्षी आपण चेक केलं तर त्याला होणारच नाही, कधी त्याला 6 महिन्यांनी कदाचित होऊ शकेल. म्हणून एव्हरी 6 मंथ्सली आपण लक्षात ठेवायचंय. किंवा ऍज अँड वेन रिक्वेस्टेड बाय मेडिकल ऑफिसर. समजा मेडिकल ऑफिसरला शंका आली की पेशंटला काही युरिन इन्फेक्शन होते वारंवार किंवा काही अशी लक्षणं आहेत, जसं तहान लागणे, वजन कमी होणं, जेव्हा मेडिकल ऑफिसरला काही लक्षणं जाणवतात त्यावेळेला तो केव्हाही स्क्रीन करू शकतो. नाहीतर मग आपण एव्हरी 6 मंथली स्क्रीनिंग करणार. आय होप हे सगळं क्लिअर आहे. म्हणजे ऍट ART इनिशिएशन आपण पहिलं स्क्रीनिंग करणार आहे. ऑन ART पेशंटचं ड्युरिंग रुटीन पिल पिकअप व्हिजिट आपण करणार आहोत आणि एव्हरी नॉन डायबिटिक्सचं आपण दर 6 महिन्यांनी चेक करणार आहोत. आणि जेव्हा आपल्याला काही सस्पिशन असेल की डायबिटीस आहे का, अशा वेळेला आपण करणार आहोत. कुठे करायचं आहे स्क्रीनिंग, वेअर टू बी स्क्रीन? ART सेंटरमध्ये करणार आहोत किंवा मग लिंक्ड ART सेंटर असेल, LSC प्लस असेल, तिथे पण आपण हे स्क्रीनिंग करू शकतो. त्याशिवाय NCD क्लिनिक असतात सरकारचे, किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतात, किंवा मग मेडिकल कॉलेजेस, अशा ठिकाणी आपण हे स्क्रीनिंग करू शकतो. आता स्क्रीनिंग कोण करणार आहे? ART सेंटरमध्ये किंवा LSC किंवा LFC प्लस मध्ये जे स्टाफ नर्स असतात किंवा लॅब टेक्निशियन, जेव्हा स्टाफ नर्स नसते तेव्हा ते हे स्क्रीनिंग टेस्ट करणार. किंवा NCD क्लिनिकमध्ये जे डेसिग्नेटेड स्टाफ असतात ते करणार. प्रायमरी हेल्थ सेंटर मधले पण जे स्टाफ असतात किंवा CHC मधले किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये, तर ते हे करू शकतात. हाऊ टू स्क्रीन? रॅन्डम ब्लड शुगर एक करणार आहे आपण, आणि फास्टिंग शुगर म्हणजे उपाशी पोटीची, आणि 2 आवर ब्लड पोस्टप्रँडियल. तर 2 आवर पोस्टप्रँडियल म्हणजे 2 तासाचे, जेवणानंतर 2 तासाचे. त्याच्यामध्ये आपण आयदर ग्लुकोमीटरनी सॅम्पल बोटावर जे आपण प्रिक घेऊन करतो, त्याला म्हणतात कॅपिलरी टेस्टिंग, कॅपिलरी ब्लड सॅम्पल. आणि व्हीनस ब्लड सॅम्पल म्हणजे आपण सिरिंज आणि निडलनी जे आपण ब्लड ऍस्पिरेट करून करतो ते व्हीनस ब्लड सॅम्पल असते. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
तर आता रॅन्डम शुगरच्या क्रायटेरिया, रॅन्डम शुगर हे जास्त कन्व्हिनियंट असते, कारण पेशंट रॅन्डम म्हणजे काय की खाण्याशी काही त्याचं हे नाहीये, टायमिंग नाहीये. म्हणजे नाहीतर आपल्याला काय की उपाशीपोटी लागतं किंवा जेवल्यानंतर 2 तासाचं. तर हे 2 टायमिंग सोडून जे स्क्रीनिंग होतं त्याला आपण रॅन्डम म्हणतो. तर पुष्कळदा पेशंट जेव्हा येतात एआरटी सेंटरला, ते खाऊन आलेले असतात, पण नॉट नेसेसरली खाल्ल्यानंतर 2 तासच झालेत. खाल्ल्यावर जस्ट अर्धा तासाने असू शकतो, किंवा काहीतरी चहा पिलेला असतो, तर फास्टिंग पण नसेल एखाद वेळेला. तर म्हणून सगळ्यात कन्व्हिनियंट काय की रॅन्डम ब्लड शुगर. तर रॅन्डम ब्लड शुगर आपण ग्लुकोमीटरने सहज करू शकतो, त्याला म्हणतो आपण कॅपिलरी सॅम्पल. तर हे आपण एआरटी सेंटरमध्ये किंवा एलएससी किंवा एलएससी प्लस मध्ये ग्लुकोमीटरने करणार आहोत. आता समजा हे रॅन्डम ब्लड शुगर केली, तर ती समजा 200 पेक्षा कमी निघाली. 200 पेक्षा रॅन्डम शुगर कमी आहे म्हणजे आपण इथे यांना नॉन डायबेटिक कन्सिडर करणार आहोत. पण तरी आपण त्यांना लाईफस्टाईल आणि डायटरी मॉडिफिकेशन हे ऍडवाइस करणार आहे, म्हणजे डायबिटीस होऊ नये याच्यासाठी आपण त्यांना ते काउन्सिलिंग सांगणार आहोत, आणि मग त्यांना स्क्रीन करणार आहे परत 6 महिन्यांनी. आता समजा शुगर 200 पेक्षा जास्त आली, तर मग आपण डायबिटीसचं कन्फर्म कसं करणार, ते त्याच्यात क्रायटेरिया दिलेत. तर 200 पेक्षा शुगर जास्त आली तर त्यांची आपण फास्टिंग पण करणार आहोत. तर फास्टिंग शुगर जर का 126 पेक्षा जास्त आली, याच्यामध्ये कॅपिलरी किंवा व्हीनस दोन्ही चालतील, कुठले मेथडनी केलेली, पण मोर दॅन 126 फास्टिंग, सो दॅट इज डायबिटीस कन्फर्म. त्याच्यानंतर जेवल्यानंतरची जर का व्हीनस सॅम्पल असेल तर मोर दॅन 200, किंवा कॅपिलरीचं म्हणजे ग्लुकोमीटरवर टेस्ट केलेलं असेल तर ते 220, असं जेवल्यानंतरचं असेल तर डायबिटीस हा कन्फर्म होतो. किंवा ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजेच HbA1c म्हणून असते ही टेस्ट. HbA1c ने ऍव्हरेज लास्ट 3 महिन्याची शुगर कळते. तर HbA1c मोर दॅन 6.5 हा जर का आकडा असेल तर मग डायबिटीस कन्फर्म होतं. डायबिटीस कन्फर्म साठी आपल्याला कुठल्याही हे क्रायटेरिया वापरता येतात. काय काय क्रायटेरिया आहेत? फास्टिंग शुगर मोर दॅन 126, जी कॅपिलरी किंवा व्हीनस कुठली असू शकते. पोस्ट प्रेंडियल व्हीनस असेल तर मोर दॅन 200 असायला पाहिजे, किंवा कॅपिलरी असेल तर मोर दॅन 220 असायला पाहिजे, मोर दॅन ऑर इक्वल टू. आणि HbA1c हे मोर दॅन 6.5 हे असेल तर आपण त्या पेशंटला डायबिटीस आहे असं डायग्नोसिस करू, आणि मग त्याची एआरटी सेंटरमध्येच आपण इनिशिएट ट्रीटमेंट करू शकतो. आणि जर का कॉम्प्लिकेटेड पेशंट असेल, बाकीचे काही इश्यूज असतील, तर आपण मेडिसिन ओपीडीला किंवा म्हणजे मेडिकल रुग्णालय असेल तर, वैद्यकीय रुग्णालय असेल तर त्या मेडिसिन ओपीडीला पाठवू शकतो, किंवा डिस्ट्रिक्ट जिल्हा रुग्णालयामध्ये मेडिसिन ओपीडीला आपण रेफर करू शकतो. जर का ब्लड शुगर आता ह्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे फास्टिंग 126 पेक्षा कमी आहे पण 100 पेक्षा जास्त आहे, तर ते प्री डायबिटीस होतं. त्याच्यानंतर पोस्ट प्रेंडियल ही 200 पेक्षा कमी आहे, व्हीनस किंवा कॅपिलरी ही लेस दॅन 220 आहे, आणि HbA1c लेस दॅन 6.5, तर हे डायबिटीस नाहीये. पण HbA1c समजा 5.8 ते 6.4 या रेंजमध्ये आहे, तर ते प्री डायबिटीस होतं. तर प्री डायबिटीस मध्ये पण डायबिटीस सारखीच काळजी घेतली तर हा प्रोग्रेस होणार नाही. म्हणून डिपेंडिंग ऑन शुगर काय येते त्याप्रमाणे आपण पेशंटला काउन्सिलिंग करायला पाहिजे. आता कुठले पेशंट आपण म्हटलं कॉम्प्लिकेटेड आहेत, ज्यांना स्पेशालिस्टकडे रेफर लगेचच करायला पाहिजे, तर जे प्रेग्नंट वुमेन आहेत त्यांचा डायबिटीस हा स्पेशल असतो, आणि त्याचे क्रायटेरिया शुगर कंट्रोलचे वेगळे असतात, आणि म्हणून ते स्पेशालिस्टकडेच त्यांची ट्रीटमेंट आपण म्हणून त्यांना रेफर करायला पाहिजे. त्यानंतर लहान मुलांचा डायबिटीस हा टाईप 1 असतो, ज्याच्यामध्ये इन्सुलिनच फक्त लागतं, आणि तो पण कॉम्प्लिकेटेड असतो. त्याच्यामुळे लहान मुलं आणि प्रेग्नंट वुमेन यांना तर आपण लगेचच स्पेशालिस्टकडे रेफर करायला पाहिजे. त्याच्यानंतर PLHI विथ रिनल इन्सिफिशियन्सी, ज्यांचं क्रिएटिनिन हाय आहे, किंवा दुसरं कुठलंही कॉम्प्लिकेशन, म्हणजे त्यांना सिव्हिअर इन्फेक्शन आहे, पायाला जखम आहे, जी चिघळती आहे, डायबेटिक किटोॲसिडोसिस आहे, किंवा पेशंटला खूप काही म्हणजे TB आहे आणि डायबिटीस पण आहे, तर असे सगळे जे कॉम्प्लिकेटेड केसेस आहेत ते स्पेशालिस्टकडे इमिजिएटली रेफर करायला हवं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता मॉनिटरिंग ऑफ PLHI विथ न्यूली डायग्नोस्ड और नोन केस ऑफ डायबिटीज. न्यू और नोन केसेस. तर आता आपण बघायचं की पेशंटचा डायबिटीस कंट्रोल आहे का अनकंट्रोल्ड आहे. कंट्रोल्ड म्हणजे फास्टिंग लेस दॅन 130 कॅपिलरी किंवा व्हीनस,
postprandial less than 180 capillary or venous, or HbA1c less than 7%. तर अशा समजा पेशंट ऑलरेडी डायबिटिक आहे पण अशी शुगर कंट्रोलमध्ये आहे, तर त्याचे जे काय गोळ्या आहेत त्या आपण त्याच सेम ड्रग्स त्यांना कंटिन्यू करायला सांगायचं. आणि अडेरन्स काउन्सिलिंग बोथ फॉर डायबिटीस ड्रग्स आणि डाएट पण त्यांनी, आता शुगर कंट्रोलमध्ये आले तर आता मी काही खाऊ शकतो असं नाही. डाएट पण त्यांनी डाएटला पण अडेअर करायला पाहिजे आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चालू ठेवायला पाहिजे. आता पुष्कळदा रुग्णांना वाटतं की शुगर कंट्रोलमध्ये आली तर गोळ्या थांबवायच्या, तर त्यांना सांगायला पाहिजे की डायबिटीस जसा HIV सारखाच लाईफ लॉंग डिझीज आहे आणि गोळ्या थांबवल्या तर परत शुगर वाढणार, त्यामुळे डायबिटीसच्या गोळ्या पण चालूच ठेवायला लागतील हे आपण समजावून सांगायला पाहिजे. आणि त्यांचं मॉनिटरिंग एव्हरी पिल पिकअप व्हिजिटला चालूच ठेवायला पाहिजे. अनकंट्रोल्ड असेल डायबिटीस म्हणजे फास्टिंग मोर दॅन 130 कॅपिलरी किंवा व्हिनस, पोस्टप्रँडियल मोर दॅन 180 असेल, HbA1c मोर दॅन 7 असेल, तर मग त्यांना पेशंटला एज्युकेट असिस्ट ॲडवाइस, ट्रीटमेंट बद्दल त्यांना एज्युकेट करायला पाहिजे, व्यवस्थित ते गोळ्या खातायत की नाही ते चेक करायला पाहिजे. ट्रीटमेंट अडिअरन्स टू OHA ट्रीटमेंट, जे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स असतात जसे मेटफॉर्मिन किंवा ग्लिमीपराइड, अशा वेगवेगळ्या ज्या गोळ्या असतात पेशंट खातोय, तर त्याच्याबद्दलचं अडिअरन्स आपण एक्सप्लेन करायला पाहिजे. आणि मग ऑलरेडी जी काही ट्रीटमेंट चालू असेल, समजा काही गोळ्या खात असतील तर ऍड ऑन काही ड्रग लागतायत का, कारण आता शुगर कंट्रोल नाहीये पेशंटची, तर मग गोळ्या त्यांच्या ऍड ऑन करायला लागतील, किंवा सगळ्या खूप साऱ्या हाय डोसेसमध्ये गोळ्या असतील तर त्यांना इन्सुलिन लागतं, मग ते इन्सुलिन ऍड करायला लागेल. त्यानंतर मॉनिटरिंग प्रत्येक पिल पिकअप व्हिजिटला आपण चालूच ठेवायचं त्यांचं, की त्यांचं आता शुगर पहिले अनकंट्रोल होती आता कंट्रोल झाली आहे की नाही, झाली नसेल तर त्यांना परत आपण रेफर करायला हवं. आणि क्लिनिकल असेसमेंट फॉर अदर कोमॉर्बिडिटीज ॲट एव्हरी 6 months. कॉम्प्लिकेशन्स किंवा हायपरग्लायसेमिक इमर्जन्सीज काय असू शकतात डायबिटीसमध्ये? डायबेटिक किटोॲसिडोसिस अशी एक इमर्जन्सी येते आणि हायपर ऑस्मोलर और हायपरग्लायसेमिक स्टेट. तर ह्या दोन्ही जे आहेत त्या गुंतागुंतीचे आजार असतात, डीके आणि हायपर ऑस्मोलर हायपरग्लायसेमिक स्टेट. त्याच्यासाठी आपल्याला लगेचच स्पेशालिस्टकडे म्हणजे मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सीला, मेडिसिन इमर्जन्सीला आपण असे पेशंट पाठवायचे, रेफर करायचे फॉर मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन ऑफ इमर्जन्सीज, कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबिटिक इव्हॅल्युएशन, डायबिटीज असोसिएटेड क्लिनिकल कंडिशन्स आणि मॉडिफिकेशन ऑफ द ट्रीटमेंट. समजा आता आपल्या अनकंट्रोल डायबिटीस पेशंट आपल्याकडे येतोय ART सेंटरला आणि सगळं काउन्सिलिंग केलंय, अडिअरन्स टू OHA ट्रीटमेंट सगळी प्रोव्हाइड केली आहे, अडिअरन्स असेस पण केला, पण त्याच्यानंतर जर का शुगर परत चेक केली आणि तरी वाढलेली असेल तर मग आपल्याला अशा पेशंटला सुद्धा स्पेशालिस्टकडे रेफर करायला लागेल. फक्त आपली जबाबदारी एवढी असते की शुगर कंट्रोल आहेत की नाही, आणि नसतील तर ते जर का पेशंट कॉम्प्लिकेटेड असेल, अडिअरन्स ऑफ ट्रीटमेंट असूनही वाढत असेल तर मग स्पेशालिस्टकडे असा पेशंट पाठवावा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता मॉनिटरिंग फॉर अर्ली डायग्नोसिस ऑफ ब्लड शुगर लेवल्स. आता कंट्रोल ब्लड शुगर असेल म्हणजेच फास्टिंग लेस दॅन 140 आणि पोस्टप्रँडियल लेस दॅन 180, HbA1c लेस दॅन 7.5, तर मग अशा पेशंट्समध्ये वी शुड बी डुईंग ब्लड टेस्टिंग अगेन आफ्टर 6 months, कंटिन्यू अडिअरन्स काउन्सिलिंग, चेक अडिअरन्स टू मेडिकेशन, एज्युकेट असेस अँड ॲडवाइस ऑन डायटरी अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये आपण काय सांगणार की रेग्युलर एक्सरसाइज, वॉकिंग एव्हरी डे मोर दॅन 30 minutes, वॉकिंग किती 30 minutes to 1 hour ऍक्च्युली आयडियली करायला पाहिजे. पण समजा पेशंटला इस्केमिक हार्ट डिझीज असेल, हार्टचं काही असेल, तर मग त्या वॉकिंगमध्ये ते आपण कार्डिओलॉजिस्टला पाठवून किती वॉकिंग करू शकतो पेशंट. नाहीतर नॉर्मल जो हेल्दी पेशंट असेल ज्याला फक्त डायबिटीस आहे त्यांनी मिनिमम 30 minutes आणि आयडियली 60 minutes एवढं वॉकिंग करायला पाहिजे. तर ते आपण समजावून सांगायला पाहिजे. बाकी काही आजार, बाकी पण वॉकिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग हे पण आपण एक्सरसाइज रेकमेंड करू शकतो, पण बेस्ट एक्सरसाइज इज वॉकिंग. आणि डायटरी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, मिलेट डाएट, अवॉइडिंग भात, ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी भात कुठलाही म्हणजे भात अवॉइडच करायला पाहिजे. आणि गव्हाच्या पोळीपेक्षा भाकरी कुठल्याही मिलेटची ही प्रिफर्ड आहे. नाचणी, बाजरी, ज्वारी किंवा इतर मिलेट पण असतात, खूप सारे असतात, कोडो मिलेट, लिटिल मिलेट, असे राजगिरा, असे अनेक मिलेट्स आहेत, तर ते आपण रेकमेंड करू शकतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबिटीस इव्हॅल्युएशन, त्याच्यामध्ये डायबिटीससाठी कॉम्प्लिकेशनचं स्क्रीनिंग असतं. तर मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन जे असतात त्याचा डोळ्यावर परिणाम असतो, डोळ्याच्या पडद्यावर, ज्यांनी ब्लाइंडनेस येऊ शकतो, अंधत्व येऊ शकतो, ते म्हणतात रेटायनोपॅथी. तर पेशंटला आपण ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे पाठवायला पाहिजे टू स्क्रीन फॉर रेटायनोपॅथी. दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं चेकअप एकदा डायबिटिक रुग्णांनी केलंच पाहिजे. नेफ्रोपॅथी,
म्हणजे किडनीच्यावर जो परिणाम होतो तर ते फिजिशियनला आपण रेफर करू शकतो नेफ्रोपॅथी स्क्रीनिंगसाठी. न्यूरोपॅथी म्हणजे नसांवर परिणाम, ज्याने पायाला मुंग्या येतात, हाताला मुंग्या येतात, त्याचा पण स्क्रीनिंग साठी आपण पेशंटला रेफर करू शकतो. त्याच्यानंतर मॅक्रोव्हॅस्क्युलर डिझीज म्हणजे हृदयाचा आजार, कोरोनरी आर्टरी डिझीज किंवा सेरेब्रोव्हॅस्क्युलर म्हणजे ब्रेनची संबंधित रक्तवाहिन्या, आणि पेरिफेरल व्हास्क्युलर डिझीज पायाच्या नसांच्या ब्लॉकेजेस. जिथे जिथे ब्लॉकेज होतो तिथे प्रॉब्लेम होतो. हार्टच्या नसा, त्यानंतर मेंदूच्या नसा ज्या रक्तवाहिन्या असतात तिथे प्रॉब्लेम ब्लॉकेजेस येऊ शकतात, त्याला मॅक्रोव्हॅस्क्युलर डिझीज म्हणतो. त्यानंतर डायबेटिक फूट म्हणजे नॉन हिलिंग अल्सर असतो, पायावर जखम असते जी बरी होत नाही. या सगळ्यासाठी स्क्रीनिंग दर वर्षाला ऍटलिस्ट एकदा करायला हवी. आणि हे स्क्रीनिंग एनसीडी क्लिनिकमध्ये होईल किंवा कुठल्याही मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन ओपीडीला समजा आपण रेफर केलं तर तिथे स्क्रीनिंग होतं. त्यानंतर अनकंट्रोल ब्लड शुगर समजा असेल, म्हणजे फास्टिंग मोर दॅन 140 किंवा पोस्ट प्रँडियल मोर दॅन 180 किंवा HbA1c मोर दॅन 7.5, तर अशा पेशंटला आपण एनसीडी क्लिनिक किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या ओपीडीला किंवा मेडिसिन ओपीडीला तिथे आपण रेफर करू शकतो फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह डायबेटिक इव्हॅल्युएशन. आणि इमर्जन्सीज जे असतात जे आपण मगाशी बघितल्या त्याचं इमिजिएट रेफरल टू स्पेशालिस्ट किंवा इमर्जन्सी, जी मेडिसिन इमर्जन्सी असते कुठल्याही मेडिकल कॉलेजमध्ये जिथे केसेस हँडल होऊ शकतात, ज्याला आपण टर्शरी केअर हेल्थ फॅसिलिटी म्हणतो, तिथे आपण पाठवायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता अर्ली वॉर्निंग साइन्स, डायबिटीसचे पेशंट्स मध्ये काय काय वॉर्निंग साइन्स आपल्याला माहित पाहिजेत. एक तर शुगर लो, स्पेशली जे इन्शुलिन घेत असतात पेशंट त्यांना हे माहित पाहिजे की शुगर लो होण्याची काय लक्षण आहेत. त्याच्यामध्ये कन्फ्युजन, डिझीनेस, चक्कर येणे, घाम फुटणे, धडधड होणे, एकदम अशी भूक वाढणे किंवा एकदम असं अशक्तपणा वाटणे किंवा लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध पडणे, हे सगळे जे लक्षण आहेत ती शुगर कमी असण्याची आवश्यकता. आणि शुगर खूप कमी झाली, 60 पेक्षा कमी झाली तर जीवालाही धोका असतो. तर ही लक्षणं आपण पेशंटना माहित पाहिजे. असं लक्षण असेल तर पेशंटनी लगेच साखर खायला पाहिजे, लगेच ग्लुकोजचं पाणी प्यायला पाहिजे किंवा नातेवाईकांनाही माहित पाहिजे. तर हे आपण त्यांना अवेअरनेस करून देऊ शकतो. त्यानंतर खूप साखर जास्त असल्याची काय लक्षणं आहेत की वारंवार तहान लागते, सारखं युरिनला जावं लागतं, नजर थोडीशी अंधुक होते किंवा खूप सारा असं थकवा येतो. तर हे जर लक्षण असतील तर शक्यता आहे की शुगर खूप वाढलेली आहे. आणि डायबेटिक किटोॲसिडोसिसची काय लक्षणं आहे जे आपण म्हणतो की इमर्जन्सी आहे, त्याच्यामध्ये खूप सारा नॉशिया, उलट्या व्हायला लागतात, पोटात दुखायला लागतं अचानक, आणि खूप तोंड कोरडं पडतं, तहान लागते आणि श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. हे सगळे वॉर्निंग लक्षणं आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ऍडिशनल इन्व्हेस्टिगेशन अशा रुग्णांमध्ये लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ते खूप जास्त असेल तर मग त्याच्यासाठी पण आपल्याला गोळ्या द्याव्या लागतात. सिरम क्रिएटिनिन हे फार इम्पॉर्टंट स्क्रीनिंग आहे, कारण डायबिटीस नेफ्रोपॅथी जी असते, डीकेडी म्हणतो, डायबेटिक किडनी डिझीज, तर या डीकेडीमुळे किडनीवर परिणाम होतो आणि क्रिएटिनिन वाढतं. आणि आपण आपल्या ARTच्या रुग्णांना TLD देतो, तर टिनोफोर हे पण नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे. त्याच्यामुळे असे जे डायबेटिक पेशंट आहेत त्याच्यामध्ये आपण फार अलर्ट राहायला पाहिजे. त्यांचं रेग्युलर सिरम क्रिएटिनिन एव्हरी 6 मंथली झालंच पाहिजे. आणि थोडं जरी क्रिएटिनिन वाढलं अशा रुग्णांमध्ये ज्यांना डायबिटीस आहे, क्रिएटिनिन 1.3 जरी झालं तरी त्यांचं टाइमली आपण टिनोफोर चेंज करून अबाकाविरवर शिफ्ट करायला पाहिजे, कारण नाहीतर त्यांना किडनीचं खूप मोठा नुकसान होऊ शकतं. तर याच्यासाठी जागरूकता पाहिजे. युरिन अनालिसिस फॉर प्रोटीन युरिया पण जास्त असेल तरी आपण जागरूक पाहिजे, कारण मग क्रिएटिनिन त्याच्यामुळे नंतर वाढू शकतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ड्रग इंटरॅक्शन अशा पेशंटमध्ये आपण काय अलर्ट राहायला पाहिजे की मेटफॉर्मिनची रिॲक्शन असते. मेटफॉर्मिन शुड बी यूज. आता मेटफॉर्मिन हे कॉमनली दिलं जाणारं औषध आहे डायबेटिक पेशंटमध्ये, पण हे किडनीच्या आजारामध्ये आपण देऊ शकत नाही, किंवा लिव्हरचा आजार असेल, ऍक्टिव्ह इन्फेक्शन लाईक TB असेल, किंवा पेशंट अतिशय त्याचं वजन खूप कमी असेल, किंवा पेशंटला हार्ट असेल, काही हार्टचं डिझीज, तर अशा ह्याच्यामध्ये मेटफॉर्मिनमुळे लॅक्टिक ऍसिडोसिस नावाचं कॉम्प्लिकेशन होतं. तर म्हणून अशा पेशंटमध्ये आपण मेटफॉर्मिन देत नाही. आणि DTG बरोबर पण डोलुटाग्रेव्हिर बरोबर मेटफॉर्मिनचे इंटरॅक्शन आहे. सो caution should be exercised when co-administering metformin with DTG, as metformin levels are increased and dose reduction of metformin should be considered. तर मॅक्झिमम डोस जेव्हा DTG आपण देतोय, मॅक्झिमम डोस ऑफ मेटफॉर्मिन शुड बी 1000 मिलीग्रॅम पर डे, म्हणजे 500 BD. याच्यापेक्षा जास्त मेटफॉर्मिन आपण जे पेशंट TLD घेत आहेत किंवा DTG बेस्ड रेजिमेन घेतात त्यांना आपण
त्याच्यापेक्षा जास्त मेटफॉर्मिन द्यायचं नाही. मग समजा तेवढ्या मेटफॉर्मिन 500 BD वर शुगर कंट्रोल नसेल तर वी शुड गिव्ह अदर ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स लाईक ग्लिमिकपाराइड और ग्लायक्लाझाइड, Voglibose, whatever. So all those other OHS should be given, but not metformin. Maximum dose should be 1 gram. Next slide, please. Monitoring renal function and blood glucose is recommended when metformin and DTG are co-administered. त्यानंतर NNRTs and PIs may cause decrease or increase in the level of sulfonylureas. Sulfonylureas म्हणजे ग्लिमिपराइड आणि such drugs which may require dose adjustment. Dosage can be adjusted as needed based on blood glucose monitoring. Long-term use of zidovudine lopinavir is associated with development of diabetes. NNRTI-based regimens associated with lowered incidence of diabetes. And assess end organ damage renal functioning for deciding on NRTI option like abacavir, TAF or tenofovir. Next slide, please. आता सेकंड पार्ट हा आहे की स्क्रीनिंग ऑफ हायपरटेन्शन. Actually, थोडंसं आपण we had started a bit late, so I think we can go for next 5 to 10 minutes, madam. So we'll just continue for 5 or 10 minutes more. Quickly we'll see screening for hypertension among PLHIV. Whom to screen? All PLHIV more than 18 years with no prior diagnosis of hypertension. So त्या सगळ्या पेशंट्सना 18 वर्षाच्या पेक्षा जास्त सगळ्या पेशंट्सचं आपल्याला ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शनसाठी स्क्रीनिंग करायचं आहे. वेन टू स्क्रीन ॲट ART इनिशिएशन. आणि जे ऑन ART आहेत त्यांना as soon as possible during routine pill pickup visits if not hypertensive, आणि repeat screening every 6 months आपल्याला करायचं आहे. Where to screen? ART center or LSC or LSC plus. Who will screen? Staff nurse or in absence of staff nurse, medical officer to take the blood pressure. How to screen? BP will be measured using the digital BP apparatus. Though manual BP apparatus is better, if it is available, manual can be taken to confirm, but screening will be done with digital. Next slide, please. It is shown how to do the screening, how to take. No talking during and between measurements. So patient should be just calmly sitting. Patient should not be talking. The back of the patient should be supported. Arm should be supported. Cuff should be at the heart level. It is seen in the picture. The cuff which is tied is at the heart level. So use correct cuff size and positioning. So proper positioning should be ensured. So cuff sizes are 3: small, medium and large. So obese patients, we should use a large cuff size. Record the exact reading. We should not round off. So suppose it is showing 131, should record it as 131, not round it off to 130. Use the correct cuff size such that the bladder encircles the 80% or 100% of the upper arm. Cuff bladder width should be at least 40% of the upper arm circumference. Ensure cuff is on bare arm or over thin layer of clothing. Avoid bunching of clothes under the cuff. Legs should be uncrossed and feet should be supported. So this is how we do the screening. Next slide, please. So screening, normal BP is 120 to 1, systolic 120 to 139, diastolic 80 to 89. Stage 1 hypertension defined as systolic between 140 to 159 and diastolic between 90 to 99. Stage 2 is 160 to 179, diastolic 100 to 109. Stage 3 hypertension, systolic more than 180, diastolic more than or equal to 110. तर ज्यांचं BP आता स्टेज 1, स्टेज 2 किंवा स्टेज 3 अशा ह्याच्यामध्ये आहे त्यांना काय मॅनेजमेंट ॲट ARTC ते बघणार आहोत. ज्यांचं BP नॉर्मल आहे त्यांचं वी कंटिन्यू द BP मॉनिटरिंग एव्हरी 6 months आणि अडेरन्स काउन्सिलिंग फॉर डायट अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन वी कंटिन्यू. For stage 1 or stage 2, for stage 1, minimum of 2 sets of readings on 2 different occasions, at least 1 to 4 weeks apart. ज्यांचं स्टेज 1 आलंय त्यांना अजून एक रिडिंग लागेल 2 डिफरंट ओकेजन्स, आणि त्या 2 रिडिंग मध्ये ऍटलिस्ट एक आठवड्याची गॅप पाहिजे. 1 ते 4 आठवड्यांच्या गॅप मध्ये आपण दुसरं रिडिंग घेऊ शकतो. समजा एकदा असं BP आलं की सिस्टॉलिक 140 टू 159च्या रेंज मध्ये, डायस्टोलिक 90 टू 99, पेशंटला आपण परत यायला सांगायचं. 1 आठवड्यांनी किंवा 2 आठवड्यांनी किंवा मॅक्झिमम 4 आठवड्यांनी पेशंट परत येऊन परत आपण BP बघणार आहोत. त्याच्यानंतर
जर का सेकंड रिडिंग पण स्टील हाय असेल तर मग आपण पेशंटला डायग्नोज करतो की ह्याला हायपरटेन्शन आहे. सेकंड वेळा जर का बीपी नॉर्मल आलं तर मग परत आपण कंटिन्यू बीपी मॉनिटरिंग करणार आहोत एव्हरी 6 मंथ. आता स्टेज 2 मध्ये पण मिनिमम 2 सेट्स ऑफ रिडिंग्स ऍटलीस्ट 30 मिनिट्स. स्टेज 1 ला आपण सेकंड रिडिंग 1 to 4 वीक्सनी घेणार आहे. स्टेज 2 जर का हायपरटेन्शन असेल तर आपण हाफ एन आवर नंतर आपण त्याच वेळेला अर्ध्या तासानंतर रिपीट करणार आहोत आणि रिडिंग स्टील हाय असेल तर आपण स्टेज 2 म्हणून डायग्नोज करणार आहोत. तर असं स्टेज 1 किंवा स्टेज 2 जेव्हा डायग्नोज होणार त्यावेळेला आपण ट्रीटमेंट इनिशिएट करायची. आणि मग इफ बीपी रिमेन uncontrolled even after starting treatment, we have to take specialist opinion and we have to monitor BP during each visit. स्टेज 3 जर का असेल म्हणजे सिस्टॉलिक मोर दॅन 180 किंवा डायस्टोल मोर दॅन 110, दॅट इज सिव्हिअर हायपरटेन्शन. त्या अशा पेशंटचं इमिजिएट रेफरल करायचंय टू मेडिसिन और इमर्जन्सी डिपार्टमेंट within the district hospital or tertiary care facility of medical college for further management and follow up at the ARTC expert or clinician's advice. Next slide, please. So monitoring for early diagnosis of hypertension. नॉर्मल ब्लड प्रेशर जर समजा असेल, आपण मगाशी जे बघितलं तेच आपण एक जस्ट क्विकली बघणार आहोत. नॉर्मल बीपी असेल 120 to 139 किंवा 80 to 89 डायस्टॉलिक, सिस्टॉलिक 120 to 139. रेकॉर्ड द फाइंडिंग ऑन द व्हाईट कार्ड अँड ग्रीन बुक. हे आपण सगळं रेकॉर्ड करणार आहोत ग्रीन बुकवर आणि व्हाईट कार्डवर. काउन्सिल द पेशंट ऑन इम्पॉर्टन्स ऑफ अडहेरन्स टू ट्रीटमेंट फॉर हायपरटेन्शन अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. BP to be measured during every pill pickup visit, and this can be done at all ART centers or LAC plus or LAC. Stage 1 hypertension असेल, that is systolic 140 to 159 and diastolic 90 to 99. So diagnosis of stage 1 requires minimum 2 sets of readings on 2 different occasions which are 1 to 4 weeks apart. ते आपण मगाशी बघितलं. If patient is diagnosed as stage 1 hypertension, MOART only will treat. You will start as per state hypertension protocol. महाराष्ट्र स्टेटचा हायपरटेन्शन प्रोटोकॉल सुद्धा अवेलेबल आहे, तो आपण फॉलोअप करायचा आहे. या प्रोटोकॉलमध्ये काय म्हटलंय की समजा पेशंटला स्टेज 1 हायपरटेन्शन असेल तर आपण एम्लोडेपिन किंवा टेल्मिसार्टन या कुठल्याही दोन पैकी आपण एक गोळी सुरू करू शकतो. एम्लोडेपिन डोस 5 mg वन्स डेली किंवा टेल्मिसार्टन 40 mg वन्स डेली. तर हे दोन्ही गोळींपैकी कुठली पण गोळी आपण सुरू करू शकतो. म्हणजे समजा आता तुम्ही एम्लोडेपिन 5 mg सुरू केली तर मग पेशंटला ते गोळी कशी घ्यायची एक्सप्लेन करून पेशंटला मग दरवेळेला त्याचं बीपी मॉनिटरिंग करायला पाहिजे की कंट्रोलमध्ये आहे की नाही. सो बीपी टू बी मेजर्ड ड्युरिंग एव्हरी पिल पिकअप विजिट, प्रिफरेबली ओव्हर ए मंथ टिल बीपी इज कंट्रोल अँड देन एव्हरी 6 months. बीपी मेडिकेशन टू बी डिस्पेन्स ॲट द ARTC अँड अलाइन्ड विथ द ART पिल पिकअप डेट. तर हे दोन्हीच्या पिल पिकअप डेट्स आपण अलाइन करून द्यायच्या, बीपीच्या गोळ्यांच्या आणि ARTच्या. आणि हे कुठे होईल? ART सेंटरलाच होईल किंवा ART सेंटरला जर का अजून उपलब्ध नसतील गोळ्या तर NCD क्लिनिकला आपण करू शकतो किंवा मेडिसिन डिपार्टमेंट. समजा कधी कधी आता मेडिकल कॉलेजमध्ये जे ART सेंटर्स आहेत त्यांची मेडिसिन ओपीडी तिथेच असते, तिथे पाठवून आपण पेशंटला गोळ्या घ्यायला सांगू शकतो. स्टेज 2 हायपरटेन्शनसाठी पण डायग्नोसिस अर्ध्या तासाच्या अंतराने सेम डेला आपण 2 रिडिंग्स घेऊन करतो आणि मग काउन्सिल करायचं असतं पेशंटला लाईफस्टाईल आणि डायटरी याचं. आणि इथे पण MOART will treat if the treatment is available at that same ART center or patient has to be referred to NCD clinic or medicine department. And BP to be measured during every pill pickup visit. Next slide, please. Stage 3, that is hypertensive urgency. BP more than systolic 180, diastolic 110. Or stage 3 where there is hypertensive emergency. So along with the high BP 180, systolic 110, associated with cardiovascular or cerebral or renal damage or grade 3, grade 4 retinopathy. अशा रुग्णांना immediate referral for further management at the internal medicine or emergency department within the district hospital or medical college tertiary care facility. Next slide, please. हे warning signs of hypertension. गिडीनेस, अँझायटी, पेशंटला कन्फ्युजन असतं, चक्कर येत असते किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, कानामध्ये आवाज येणे, नाकातनं रक्त येणं हे बीपीचं लक्षण असू शकतं. नॉशिया, व्हॉमिटिंग होऊ शकतं, दृष्टी हे कमजोर होऊ शकते किंवा ॲबनॉर्मल हार्ट रिदम्स म्हणजे हृदयाचे ठोके हे ॲबनॉर्मल होतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ऍडिशनल इन्व्हेस्टिगेशन अशा पेशंटमध्ये फॉर हायपरटेन्शन ज्याला बीपी जास्त झालंय
त्यांच्यामध्ये ऍडिशनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये फास्टिंग ब्लड शुगर ही नेहमीच करावी लागते. असेस डायबिटीस, युरिन अनालिसिस फॉर प्रोटीन युरिया ते बघावं लागतं, आणि लिपिड प्रोफाईल, सिरम क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, ECG, 2D एको आणि ऑफ्थॅल्मॉलॉजी रेफरल फॉर फंडोस्कोपी हे सगळे करावे लागतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ड्रग इंटरॅक्शन्स जे कॉमनली एस इनिबिटर्स किंवा टेल्मिसॅटन जे अशा टाईपचे किंवा थायझाइड डायरेक्टिक हे ड्रग्स आहेत त्यांचा काही इंटरॅक्शन नाहीये ARVशी. पोटेन्शियल इंटरॅक्शन बिटवीन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आणि बीटा ब्लॉकर्स असतात. तर व्हॉट आर द इंटरॅक्शन? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स म्हणजे अॅम्लोडेपिन किंवा निकार्डिया असे जे ड्रग्ज आहेत, निफेडिपिन, त्याच्यामुळे तर त्यांचे ड्रग लेवल्स आहे इन्क्रीज होतात PIs आणि डिक्रीज इन द प्रेझेन्स ऑफ NNRTIs. आता NNRTI आता आपण प्रोग्राममध्ये वापरत नाही, पण PI मुळे या ड्रग्सचे लेवल्स इन्क्रीज होऊ शकतात, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि बीटा ब्लॉकरचे. त्याच्यामुळे डोस ऍडजस्टमेंट लागू शकते. Drug levels of ARVs are not affected by calcium channel blockers or beta blockers, and so no dose adjustment required for ARV. And caution should be exercised when administering beta blockers and PIs due to risk of QT prolongation. So ECG monitoring is recommended. Next slide, please. Prevention of NCDs, recommended strategies. Lastly, आता आपण प्रिव्हेंशन कसं करायचं ते बघणार आहे. तर हेल्थ प्रमोशन करायचं आहे आपल्याला आणि बिहेवियर चेंज कम्युनिकेशन करायचंय. The promotion of health and well-being, including sexual health in women, can be integrated into existing HIV care and NCD services through various strategies. IEC मटेरियल महत्वाचं आहे. मगाशी आपण बघितला तो तक्ता की टोबॅको, अल्कोहोल यांनी सगळं प्रिव्हेंट, तर असे तक्ते आपण दाखवू शकतो. हेल्दी आहार आहे काय आणि अनहेल्दी आहार काय ते आपण तक्ते दाखवू शकतो. एक्सरसाइज करणं कसं गरजेचं आहे आणि सेडेंटरी लाईफस्टाईलचे काय धोके आहेत असं आपण IEC मटेरियल पेशंटना दाखवू शकतो. काउन्सिलिंग सेशन, ART काउन्सिलर विल काउन्सिल. तर काउन्सिलरनी लाईफस्टाईल आणि डायटरी मॉडिफिकेशन बद्दल सांगायचंय, मीठ कमी खाण्याबद्दल सांगायचंय पेशंटला, स्ट्रेस मॅनेजमेंट, योगा, मेडिटेशन बद्दल सांगायचंय, अर्ली डायग्नोसिस थ्रू सिम्पटम स्क्रीनिंग त्यांना समजावून सांगायचंय की हे स्क्रीनिंग करून घ्या, आणि फॅसिलिटीज अवेलेबल ॲट द ART सेंटर फॉर कन्फर्मिंग अँड मॅनेजमेंट ऑफ डायबिटीस हायपरटेन्शन ह्याचं पण काउन्सिलिंग करायचंय. सर्वायकल कॅन्सरसाठी पण आपण रेफरल करायचंय टू प्रिव्हेंट आणि स्क्रीनिंग फॉर दॅट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे फ्रेमवर्क आहे की कुठे हे सगळं होईल कम्युनिटी लेव्हल, आणि आपण फक्त ART सेंटरमध्ये मेनली बघूयात की इन्फॉर्मेशन गिव्हिंग अँड काउन्सिलिंग ऑन रिस्क ऑफ रिडक्शन अँड हेल्थ प्रमोशन. तर हे आपण माहिती आपण देऊ शकतो आपल्या रुग्णांना थ्रू काउन्सिलर्स आणि थ्रू IEC मटेरियल. तर यूज ऑफ IEC मटेरियल हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये स्टाफ नर्स सुद्धा हे काउन्सिलिंग करू शकते, काउन्सिलर करू शकतात. त्यांच्या एव्हरी व्हिजिटला हे आपण जरूर करू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. हायपरटेन्शन डायबिटीसला पेशंटची पास्ट मेडिकल हिस्ट्री असेल तर ते व्हाईट कार्डमध्ये नोंद करणं फार महत्वाचं आहे. स्क्रीनिंगची डेट आणि त्यावेळेला काय रिडिंग आलं शुगरचं, BPचं ते लिहिणं इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 12 ऑफ द व्हाईट कार्डमध्ये हे जरूर एंट्री करा, आणि ग्रीन कार्डमध्ये पण प्लीज त्याचं डॉक्युमेंटेशन करा. फायनल डायग्नोस्टिक स्टेटस ऑफ हायपरटेन्शन डायबिटीस विल बी अपडेटेड इन द व्हाईट कार्ड. फायनल समजा डायबिटीस निघालं किंवा हायपरटेन्शन निघालं, 2 रिडिंग नंतर स्टेज 1 निघालं किंवा डायबिटीस पण निघालं, तर प्लीज तुम्ही अपडेट करा तुमच्या व्हाईट कार्डमध्ये, ग्रीन बुकमध्ये आणि सोचमध्ये. आणि मग ऍडिशनल टेस्ट सच एज लिपिड प्रोफाइल, क्रिएटिनिन विल बी डॉक्युमेंटेड इन व्हाईट कार्ड सेक्शन 12. ट्रीटमेंट इन्फॉर्मेशन कॅन बी रेकॉर्डेड इन सेक्शन 13. तर या सगळ्या व्हाईट कार्डच्या ज्या ज्या रिलेव्हंट सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये प्लीज तुम्ही रेग्युलर एंट्री करा, त्याच्यामुळे पेशंट केअर सुलभ होईल. मंथली रिपोर्ट्स ऑफ ARTC टू इन्क्लूड द नंबर ऑफ PLHIV स्क्रीन फॉर hypertension, diabetes, referred for confirmatory diagnosis, and number diagnosed in the reporting month. Next slide, please. Lastly, key points. Non-communicable disease जे संसर्गामुळे होत नाहीत. All PLHIV should be screened for diabetes, hypertension, cervical cancer, mental health, and hepatitis B and C. PLHIV who are at risk of a particular NCD should be screened for early detection and timely management. 5 components recommended for the prevention and management. हेल्थ प्रमोशन, प्रायमोडियल प्रिव्हेंशन, त्याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग करतो आणि IEC मटेरियल दाखवून त्यांचं हे करतो, त्यांना इन्फॉर्मेशन देतो. स्क्रीनिंग फॉर अर्ली डिटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपण बघितलं कसं स्क्रीन करणार आहोत. डायग्नोसिस, कसं आपण त्यांना डायग्नोज करणार, हायपरटेन्शनला केव्हा करणार, कुठल्या BP लेवलला करणार. ह्याचा एक ह्या चार्ट्सचा तुम्ही हे जे प्रिंट आउट आहेत या स्लाइड्सचे, ह्या चार्ट्सचे स्टेजेस ऑफ हायपरटेन्शन जे आपण बघितले,
आणि डायबिटीसची डेफिनेशन जी आपण मगाशी बघितली त्या स्लाइड्सचे तुम्ही प्रिंटआउट जर का तुमच्या टेबलवर ठेवले समोर तर ते इझी जाईल हे तुम्हाला डायग्नोसिस करायला. मॅनेजमेंट इन्क्लुडिंग लाईफस्टाईल चेंजेस आणि फार्माकोलॉजिक थेरपी. रेग्युलर फॉलोअप, मॉनिटरिंग अचीवमेंट ऑफ ट्रीटमेंट गोल्स अँड मॉनिटरिंग अडिअरन्स. फक्त ARTचा अडिअरन्स नाही तर आपण शुगर आणि बीपीच्या गोळ्यांचं पण अडिअरन्सचं त्यांना काउन्सिलिंग करणार आहोत. आणि लिंकेजेस विथ अदर outpatient department to provide treatment for NCDs should be established by the ART center. Thank you so much for the patient hearing. I think this is the last slide. Yes, ma'am. Yeah. Any questions from the participants? तुम्ही आता माईक अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. मॅडम डॉक्टर पवनारकर बोलते ART अलिबाग वरून. हा बोला मॅडम. हा मॅडम मला क्वेरी होती की आपल्या जे NCD मध्ये ना मेटफॉर्मिन TDS देतात आता जर अनकंट्रोल्ड आहे तर मग आपण देऊ शकतो का? कारण पेशंट बाहेरून विकत घ्यायला तयार नाही राहत. 12 HbA1c आहे कोणाकोणाचे तर बाहेरचे मेडिसिन दिल्या जातात. आपल्याकडे फक्त ग्लिनी आणि मेटफॉर्मिन मिळतं. ओके. तर अशा वेळेस आपण TDS मेटफॉर्मिन देऊ शकतो का? देऊ शकतो पण आपल्याला फक्त मग मॉनिटरिंग करावं लागेल. मेटफॉर्मिन टॉक्सिटी होत नाही ना बघायला लागेल. तर मेटफॉर्मिनची जी टॉक्सिटी आहे त्यात लॅक्टिक ऍसिडोसिस म्हणजे पेशंटला उलट्या होऊ शकतात. मेटफॉर्मिन थोडे B12 डेफिशियन्सी होते कारण ते DTGच्या इंट्रॅक्शनमुळे थोडेसे मेटफॉर्मिन लेवल जास्त होणार. ते फक्त अलर्ट राहायला पाहिजे. पेशंटला सांगायचं आणि एन्श्युअर करा की पेशंटचं क्रिएटिनिन नॉर्मल आहे. नॉर्मलमध्ये आपण मे बी TDS देऊ शकतो विथ थोडं मॉनिटरिंग. पण क्रियाट वगैरे समजा बॉर्डरलाईन असेल तर मग तिथे मात्र आय वुड नॉट ऍडवाइस. मग तिथे बाकीच्या गोळ्या आपण पेशंटला समजावून सांगून दुसऱ्या गोळ्या देणं गरजेचं आहे. क्रिएटिनिन एकदम नॉर्मल आहे. पेशंटला लिव्हर डिझीज नाही, किडनी हे प्रॉब्लेम नाही, हार्टचा काही प्रॉब्लेम नाही, बाकी दृष्टीने सगळा पेशंट नॉर्मल असेल तर इन दॅट पेशंट वी मे गिव्ह TDS. बट इफ पेशंट हॅज एनी ऑफ दीज थिंग्स इश्यूज, लिव्हर डिझीज आहे म्हणा, क्रिएट बॉर्डरलाईन आहे, हार्ट फेल्युअरचा पेशंट आहे, तिथे तुम्ही तो रिस्क घेऊन. अच्छा मॅडम मग थोडा कमी डोस 250 डोस देऊन पण नाही मला म्हणजे मॉनिटर करावंच लागणार. नाही 500 BD तर आपण देऊच शकतो. नाही अपार्ट फ्रॉम दॅट 250 मिलीग्राम पण नाही देऊ शकतो. ऍडिशनल 250 म्हणताय का? ऍडिशनल 250 देऊ शकतो. असं म्हणजे हार्डफास्ट नाहीये, देऊ शकतो तेवढं. ओके चालेल थँक्यू. अजून काही प्रश्न आहेत का? तुम्ही अनम्यूट करू शकता. Ma'am, I don't think there are any questions. Thank you so much for facilitating this session. Thank you, madam. Thank you. Thank you, ma'am. Thank you to all the participants for patient listening. We'll conclude the session now. Thank you. Thank you, ma'am. Yeah, we'll quickly. Kashmira ma'am, प्रश्न आहे काही? No. Okay. I just Okay, sir. thanks to my CV. Right. Requesting participants to please fill in the feedback poll before leaving the meeting. Scroll through all the 5 questions, click on the answer of your choice, and read the last question carefully. Kiran sir, we can end the e-poll now. Thank you, everyone. Thank you, ma'am.